हरी 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 विकू नका देऊ. बसा शांत बसा, बोलू नका आता. हरी शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. हरी वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख हरी. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या. बोलू नका आपसात. जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. विहर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. कीर्तन रूपी सेवे करता. बोलू नका. म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता, ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता, असे शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिलक्या पद्धतीचा सोमवार या सदराखालील अभंग असून, नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून बाबा भोलेनाथ, बाबा विश्वनाथ या भगवान श्री शिवशंकराचं दर्शन घेतल्याच्या नंतर, स्पर्श केल्याच्या नंतर, नामचिंतन केल्याच्या नंतर नेमका जीवनात काय फायदा होतो आणि बाबा भोलेनाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक. आपसात बोलू नका. रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत, भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे भालकेश्वर संस्थान आणि या भालकेश्वर संस्थानच्या या माध्यमातून आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रावण मासाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न करत आहात. या संस्थानचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण शंकर स्वामी महाराजांच्या खऱ्या अर्थानं आधिपत्याखाली आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू तुळशीराम बाबांच्या कृपाशीर्वादानं आणि अनेक संत महंतांच्या कृपाशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझा योग चांगला की या भव्य दिव्य चालू असणाऱ्या उत्सवात आणि भालकेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये सेवेची संधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या संस्थांचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट आपले तुळशीराम बाबांचे पट्टशिष्य असणारे आपल्या सर्वांचे महंत असणारे शंकर स्वामी महाराज, शंकर महाराजांच्या मार्गदर्शनातून आमचे अनिल महाराज रांगे
अनिल महाराजांनी संपर्क करून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत दिलेलं आहे। त्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलं आहात। आमचे गणेश महाराज रांगे गुरुजी, अनिल महाराज, त्याचप्रमाणे आमचे बंडू आबाही या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे त्याचप्रमाणे खेडकर महाराजही आज योगावन भाऊसाहेब महाराज आलेत, अंकुश महाराज आहेत। आपण सगळेजण परिसरातले मृदंगवादक महाराज, जोशीबाबांच्या मुखारविंदातून कथा चालू आहे बाबाही, आणि आपल्या गावातील महिला कीर्तनकारामध्ये हरिभक्तीपरायण शिवांजलीताई रांगे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज आपला योग चांगला की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे युवा कीर्तनकार म्हणून आणि युवा व्याख्याते म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, फेसबुक, इंस्टाग्रामला, यूट्यूबला सगळीकडे त्यांची चर्चा, जी टॉकीजवर त्यांची कीर्तनं, असे हरिभक्तीपरायण अविनाश महाराज भारती आज वेळात वेळ काढून उपस्थित आहे। जोरदार टाळी अविनाश महाराजांची म्हणजे बुद्धी अशी चलत चलत हाजरी, रस्त्याला भेट झाली आमची आणि योगायोगानं कीर्तन सेवा म्हटल्याच्या नंतर म्हणले आता पुढे जायचं पण एवढी सेवा ऐकूनच जातो आणि म्हणून अविनाश महाराज उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन। खरं म्हणजे मला काही गाव नवीन नाही, संस्थान नवीन नाही, कारण हे 5, 7, 8 वर्षापूर्वी रामकथा या ठिकाणी मी एकदा केलेलीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांना परिचित असेल किंवा नसेल। तेव्हा जरा दिसायला लहान होतो। अशोकरावांचे जरांगे आहेत, त्यांनी मला इथे सेवेसाठी आणलं होतं रामायण। लक्षात आहे का कुणाच्या? उभा राहायचं, बसा की। म्हणून त्याच्यानंतर सेवेचे तेव्हा जरा लहान बी दिसत होतं, त्याच्यामुळे आता जरा बदल बी झाल्या, त्याच्यामुळं लक्षात लोकांच्या आहे का नाही काय माहित नाही। तेव्हा दिसायला बी लहान होतो, लक्ष द्यायला की नाही, तेव्हा गाडी बी लहान होती, आता गाडी बी मोठी झाली, तब्येतीने बी मोठा आहे। तेव्हा दिसायला बी लहान आणि गाडी बी लहान होती, तेव्हा कमी घ्यायचो, आता जास्त घ्यायला लागलो। कीर्तनातला वेळ मी जास्त घ्यायलो असं मला म्हणायचं, बाकी काही नाही। म्हणून सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शंकर बाबांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण होतोय। स्वतः बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं सर्वांचं भाग्य की बाबासारखी, शंकर बाबासारखी मूर्ती आपल्याला या ठिकाणी महंत म्हणून मिळालेली आहे। त्याबद्दल खरं म्हणजे एकच आहे की शंकर बाबांना उदंड आयुष्य लाभावं एवढीच भोलेनाथाकडे अतिशय चांगलं कार्य सद्गुरू बाबांचं या ठिकाणी आहे। तुळशीराम बाबांची परंपरा जोपासण्याचं काम शंकर महाराज करत आहेत। मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे आपण सगळेजण उपस्थित आहात। परिहारात जास्त वेळ न घालवता अभंगातला महत्वाचा मुद्दा, अभंगाचं चिंतन करणं गरजेचं आहे। आता लक्ष द्या, बोलू नका, इकडे लक्ष द्या कीर्तनाकडे। सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तो अभंग नाथ बाबांचा आहे। नाथ बाबांच्या गाथेतला आहे, सोमवार या सदराखालचा आहे। आणि नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून बाबा भोलेनाथ अर्थात विश्वनाथ भगवान शिवशंकर हे दैवत नेमकं कसं आहे त्या दैवताचा परिचय म्हणजे हा अभंग। तसे आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत, आपण ज्या संप्रदायाचे पायिक आहोत, थोडक्यात आपण ज्या संप्रदायाची सेवा करायलो त्या संप्रदायाचं नाव काय? काय नाव आहे बाबा? वारकरी संप्रदाय। काय नाव आहे? आपण संप्रदायाची सेवा, त्याचं नाव काय? वारकरी संप्रदाय। पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं वैष्णव महाराज? 100-500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं। याच्या अगोदर या संप्रदायाला जुनं नाव आहे। या दादा या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात। कोणता संप्रदाय? भागवत संप्रदाय। पण भागवत संप्रदाय सुद्धा स्वामीजी हे नाव अलीकडच्या काळातले, याला पौराणिक नाव आहे, याला जुनं नाव आहे। या संप्रदायाला वैष्णव संप्रदाय। कोणता संप्रदाय? गुरुजी वैष्णव संप्रदाय म्हणतात। वैष्णव संप्रदाय आपल्याकडे 4 संप्रदाय प्रामुख्याने, कोणते बघा इकडे। गणपत शाक्त शैव आणि वैष्णव। त्याच्यामध्ये गणपतेर संबंधीना इति गणपतः, विष्णोर संबंधीना इति वैष्णवः, शिवेर संबंधीना इति शैवः आणि शाक्तेर संबंधीना इति शाक्तः। त्यातले या 4 पैकी आपण कोणत्या संप्रदायाचे? वैष्णव। कोणत्या संप्रदायाचे? वैष्णव। हा वैष्णव संप्रदाय जो मुख्य संप्रदाय त्याची आपण प्रामुख्याने सेवा करायला हवी। या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून भगवान भोलेनाथाची ओळख। हे गजानर्धनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव। जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव या संप्रदाय। थोडं दादा कमी झाला का आवाज पहिल्यापेक्षा?
या संप्रदायाचे मुख्य आणि आद्य प्रवर्तक जर कोण असतील तर भगवान भोलेनाथ अर्थात महादेव. हा वारकरी संप्रदाय नीट ऐका, ही भालकेश्वरापासून महादेवापासून हा संप्रदाय सुरुवात झालेला. याच्या आद्य भगवान शंकर आहेत. ज्ञानोबा म्हणतात ना काय, नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा. या संप्रदायाची मुख्य परंपरा कोणी जोपासली? आदिनाथापासून परंपरा परंपरा आली जाण. संप्रदायाची परंपरा कुणापासून आली? तुम्ही बोलचा, मी माझी शपथ हाणून घेईन, तुम्ही बोल जा मोकळ्या म्हणणं होतं. मला बी बरं वाटते माझ्या जीवाला. संप्रदायाची परंपरा कुणापासून सुरू झाली बाबाजी? आदिनाथापासून, महादेवापासून. बरोबर आहे का नाही? तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, आता नाथांचं प्रमाण महाराजांनी दिलेलंच. पुन्हा दुसरी कावड सांगतो तुम्हाला. कावड माहिती का तुम्हाला? आबा तुम्हाला कावड माहिती का? हा, कावड बाबासाहेब महाराजांना माहिती की कावड? नाही माहिती. कावड उग कसं आहे, माहित असून नाही. आ ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली भांगी, सापाची कातीन पडलेली चपळ आहे, काही अडचण नाही. गायक तर जेवढे उभा आहेत तेवढे बसलेले आहेत. 5-7 गायक आहेत, त्याच्यामुळे एवढे गायक असायलाच पाहिजे स्वामी. अजून 2-3 वाढवायचे. सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसते, त्याच्यामुळे मोकळ्या मानानं जीव होईल ती होईल. आणि मी भजनाचा चाहता आबा, तुम्हाला माहिती, मोकळ्या मानानं प्रमाण म्हणायचं. काय नसलं मी बसत तरी म्हणायचं, हो मी ओढून घेतो, काही काळजी करायचं. हा, फक्त म्हणायचं मी भजनाचा चाहता. पण एकच आहे, ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवून म्हणायचं, बाकी काय नाही. तर शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती हो नाही, बाकी काय. स्वामीजीला पंचायत कुणी आणला होता म्हणून नसलेली पिढा. लक्ष द्यायला लागले का नाही? काय कावडाशी ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रेणू वंदिले. याचा अर्थ काय? या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर. लक्ष द्यायला लागले का नाही? वैष्णव भगवान शंकर आहे. भोले बाबांनी हा संप्रदाय सुरू केला. कळायला लागले का बोलणं माझं? हा, बर. पंढरपूरची पहिली वारी बी भगवान शंकराने केली. माणसं म्हणतात ना दिंडीला चला, दिंडीला चला. ही दिंडी कोणी सुरू केलेली पहिली माहिती का तुम्हाला? पहिल्यांदा पंढरपूरला वारकऱ्यापैकी कोण गेला असेल तर भगवान शंकर गेले. काय म्हणणं तुमचं? हा, ब्रह्मादिकनाचा ते उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला जिरगे काकाक, त्रिशूळ डमरू घेऊन आला जिरगे काकाक, ब्रह्मादिकनाचा ते उभ्या जोडोनी हात, घेऊन आला जिरगे काकाक. नारळी सप्त्यासारखं वाटायला लागलंय का नाही सांगा बरं? माणसं बी कुठवर आले तेव्हा का बाया तू बघू नका त्या का थोबाट म्हणे. मी सांगायला लागलो हाय घेऊन बसले, थोबाट घेऊन बघायची काही गरज नाही. विश्वासच राहिला नाही महाराज बायाचा माणसावर, काहीच नाही महाराज, विश्वासच राहिला नाही. विश्वास ठेवीला माणसावर थोडासा तरी. आम्ही एकदा शर्ट विकत घेतलं आणि घरी गेलो. 2000चं शर्ट. आमची बायको, मला बायको एक, लक्षात आलं का? हो ना, मला एक बायको या. मी म्हणलं शर्ट आणलंय, बघू द्या म्हणली. केवढ्याला आणलंय? सूट बघितलं, म्हणली माय लय छान आहे. म्हणलं हो. केवढ्याला आणलंय? म्हणलं बायकोला जर 2000 सांगा तो भुम करीत बसती. बरोबर आहे का नाही? त्याच्यापेक्षा मी म्हणलं 300ला आणलंय. 300ला हातात घेतलं, म्हणले माय लय चांगलं या. पर्समधून 300 काढले मला दिले. ह्या 300चं तुम्ही दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. अवघडच झालं ना.
1700ला खोटा उपटाला माय शपथला बाण नाही महाराज. आता काय सांगा तुम्हाला, विश्वासच नाही. माझ्याकडे लक्ष द्या. पंढरपूरची पहिली वारी कुणी केली? मायाजाने केली का? कुणी केली? महादेवाने केली. कुणी केली? महादेवानं. रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. हे संस्थान बी महादेवाचंच आहे, शंकराचंच आहे. आणि आता महंत म्हणून बी कोण भेटले तापाला? साक्षात शंकरच आहेत म्हणलं तरी काही हरकत नाही. बरोबर आहे का नाही महाराज? विद्वत्ता बी तेवढी तोला मोलाची. ऍडव्होकेट आहेत, लक्षात आलं का नाही? मला ती नीट म्हणता बी येत नाही. बरोबर, वकील वकील आपलं थोडक्यात. बरोबर आहे का नाही? उगा इथं जायचा धंदा उगा नको. आणि पुन्हा साधू वृत्ती, शिक्षणातली माणसं साधू वृत्तीत येणं शक्य आहे का सांगा बरं महाराज? पण आज स्वामीजी आपल्यासाठी तारुण्याचा त्याग करून, जसं नाथ महाराज म्हणतात ना, प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. या सर्वाचा त्याग करून आपल्यासाठी डोंगरा येऊन बसलेत. त्यांच्या पाठीमागे एकच तळमळे, लोकाचा उद्धार व्हावा. ऐकायला लागलात का नाही? म्हणून स्वतः म्हणतं महंत अशी गादी टाकून बसते. तर आपलं भाग्य महंत टाळ घेऊन उभा आहेत महाराज. लक्षात द्यायला लागलं. त्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे अजून सांगा? पंढरपूरची पहिली वारी महादेवानं केली. बरोबर आहे का नाही? म्हणजे संप्रदायाला उभारणी देण्याचं काम भगवान शंकरानं केलेलं. ऐकायला लागलात का? हा बरं महाराज, वारकरी संप्रदायाचं एवढं काम भगवान शंकरानं केलं. नेमकं माणसं म्हणतात ना, कीर्तन बाहेर झालं पण महाराज कुठले होते? म्हणजे आपल्याला त्यांचा काय नाही, काय नाही. अनिल महाराज काय नाही? परिचय नाही. काय नाही म्हणतात माणसं आपल्याला? हा परिचय नाही. हा चला, परिचय महत्वाचा आहे. म्हणून नाथ बाबांनी व्यवहार वापरला. नाथ महाराज म्हणले, जन संप्रदायाची सुरुवात केली. ज्यांच्या नावावर आज हा संप्रदाय चालायला लागलाय त्या नाथ महाराजांनी त्या भोलेनाथाचा परिचय दिला. पहिले शिव भोळा चक्रवर्ती, त्या निमित्तानं तरी आयोजक थांबतील तरी इथं लक्ष द्यायला लागले का नाही? नाही तर हार घालणं पण तिकडे जाणं संघच होऊ नाही. बरोबर आहे का नाही? आयोजक बी पुन्हा चांगलीत, कीर्तनाची सेवादाते बी दोन चार जण दिसायला लागलेत, काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे महेशरावजी मधुकर जरांगे, अमोलजी सुधाकर जरांगे, अंबादास राधाकिशन जरांगे, कार्तिक भारत जरांगे आणि जरांगे सर आणि राहुल रामा जरांगे. म्हणजे किती जण आहेत हे सगळे? हा नाही थांबा, मोजूच्या किती सगळे? महेशराव 1, अमोलराव 2, अंबादास 3, कार्तिक सर 4 आणि राहुल मामा 5 जण आहेत ती. वा 5 जण, भरपूर जण. 5ही जणाला मनापासून धन्यवाद. सगळे आमच्या शंकर बाबाकडे गेले, म्हणले 50,000 जाऊ द्या पण महाराज चांगला आणा, म्हणून माझी निवड केली. लक्षात आलं का नाही? काही दादा काही जड नाहीत. विढल आपल्या 5 जणांवर तुळशीराम बाबाचा. आता तुळशीराम बाबाला अनुभवलेला महाराज आहे मी, सांगा वांगी नाही काय नाही. ओरिजिनल साधू, साधुत्वाची लक्षणं काय असावे? चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिसेपण मिरवी आवडून. ही ज्यांच्याकडे सर्व गुण संपन्न होते अशी तुळशीराम बाबा होते. लक्ष द्यायला लागले का नाही? आम्ही स्वतः डोळ्यानं 7 दिवस बघितलेला आहे. तसा महात्मा माझ्या बघण्यात तरी तेवढा विदेही महात्मा मी बघितला नाही आपल्या गावाचं. काय मुद्दा एवढाच आहे, ही जी तुमचं भालकेश्वर देवस्थान आहे, ह्या भालकेश्वराचा परिचय काय?
ताईट बसा आता, ढिल्या अंगान कळत नाही, जी होईल ती होईल, बसा आता ताईट बसा, बेटे बेटे सावधान. हा बघा आता इकडे पहिला शब्द वापरला बाबा, काय? शिव. काय वापरला? शिव. म्हणजे शिव काही चिल्लर नाही महाराज, लक्षात यायला लागलंय का नाही? सामान्य नाही, दैवत भोळच आहे. त्याला विशेषण लावलंय भोळा. शिव भोळा जरूर आहे, पण नीट आहे का? ही काही चिल्लर नाही. ह्या संप्रदायाला पायाभरणीचं काम जरी ज्ञानोबारांनी केलं असलं तरी संप्रदायाची सुरुवातच भोलेनाथाने केली. मी तुम्हाला सांगितलं संप्रदायाची सुरुवात कुणी केली? महादेवाने. पहिली वारी कुणी केली? बोला की महादेवाने. आणि हा जो वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय कशाचा चाहता आहे माहिती का तुम्हाला? हो बोला की. हा संप्रदाय विद्वत्तेचा चाहता नाही. या संप्रदायात डिजिटलपणा जमत नाही. या संप्रदायात तुम्ही किती विद्वान आहेत, तुम्ही किती अभ्यासू, ऐकायला लागलात का? या गोष्टीला संप्रदायानं 0 किंमत दिलेली. वारकरी संप्रदाय हा फक्त आणि फक्त कशाचा चाहताय माहिती का? तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय प्रमाण? अविनाश दादा, भजन प्रमाण. म्हणजे संप्रदाय हा कशाचा चाहताय? भजनाचा. स्वामीजी कशाचा? भजनाचा. आबा कशाचा चाहताय संप्रदाय? हा शिमग्याचा का कशाचा? भजनाचा चाहताय. भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजन जर येत नसेल तर काय जाळायचे का त्याच? हा बरेच महाराज थोडी प्रमाण कमी, अजिबात नाही. भजनाचा संप्रदाय. ह्या संप्रदायात भजन महत्वाचे, भजनच महत्वाचे. कीर्तन अलीकडल्या काळात निघालेली तर पहिले नुसते भजनाचे भांडारे होते का नव्हते? सांगा. हो बोला, जुन्यातलं जुनं रत्न नाही आमचं. हा बोला, काय होते पहिले? भांडारे. भजन रात्रभर भजन भारुड करायचे, लाह्यान घ्यायचं, निघाले. एका गावाला एक नारळ पाकिट, ही तर काही त्याचं तर काही नव्हतंच ती. बरोबर आहे का नाही? हा चला 3 तरवणी, चला मातोरे की नारळ आणि एवढ्या लाह्या, हा चलू द्या. आणि मग त्यांनी म्हणायचं आपल्या गावाला बुका आलाय. काय आलाय? बोला की काय आलाय? बुका आलाय. असं होतं का नाही सांगा? अशी शिस्त. जरा बोर व्हायले का? हा बोर व्हायले का? चहा सांगू नाही, फ्रेश होते म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. संप्रदाय कशाचा चाहता? भजनाचा. आणि भजन म्हणजे काय? भजन शब्दाचा अर्थ सांगतो. इकडे बघा माझ्याकडे आणि ताईत बसा. आता तुम्हाला कळणार नाही पण ऐकून ठेवा, स्वामीजी ही सगळी माणसं जाणकार आहेत. भजन म्हणजे काय बाबा? भजन शब्दाचा अर्थ केला काय? मूळ धातू आहे भज सेवायाम. धातू कोणता आहे? भज सेवायाम. अर्थात सेवा करणे अर्थाचं जतन करणारा भज नावाचा धातू. अन्वय कसा करायचा? भज्यते अनेन यत्तत् भजनम. ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. आणि संप्रदाय कशाचा चाहताय? बोलावं मोकळ्या मानणं कशाचा चाहताय? भजनाचा. मोकळं बोलू कशाचा चाहताय? काय कशाचा? हा कशाचा चाहताय अशोकराव? भजनाचा चाहताय. आणि या संप्रदायात पहिलं भजन जे केलं ते कोणी भजन केलं? भजन करी महादेव. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. जगात भजनाची सुरुवात कुणी केली? तुम्ही हा का? तुम्हाला मी सांगायला लागलो बोलत. भजनाची सुरुवात कुणी केली? अहो कुणी केली? महादेवानं. बरं ठीक आहे, इथपर्यंत कळालं. पण कसं असतंय अनिल महाराज, गणेश गुरुजी, भजनाची सुरुवात महादेवानं केली गोष्ट खरी बाबाजी. पण माणसं म्हणतात रात्री कीर्तनला गेलते का?
कुठं बळकेश्वर नाही पावसन ती चिकचिक माझं नाही जाणं झालं कसं का येड्या काय कीर्तन होतं 4 दिवसात तसलं कीर्तनच नाही उशिरा का व्हायना गेलतोच मी पण गेलतोच काही टेन्शन नाही बरोबर आहे का नाही हा थोडा लेट का व्हायना पण गेलतो इथं शेणे हाताने इथं हा उभा राहायचंय का हा उभा हा इकडे बघा हा जमलं बघा इकडे लक्ष द्या काय माझ्याच्यानं जाणं झालं नाही राव कीर्तनला माणसं म्हणते येड्या काय कीर्तन होतं सगळं महादेवावर बोलले बघ महादेवावर बोलले अर्जुनी माणसं बी मान हलीत होते एवढंच पोरग होतं पण काय बोलत होतो राव नंबर 1 कीर्तन झालं नंबर 1 दुसरा भजण्याचा असल्यामुळे ते म्हणणार माझी तब्येत बरी नव्हती अभंग कोणता होता ते नाही राव ध्यानात राहायला आपल्याला असं होतंय का नाही होत बोलायचं होत नाही का असं होतंय डायरेक्ट मग पोरं हा काय असं नाही जिथं उजडून तिथं उजडून काही नाही हा मोकळ्या मानाने हा हो द्या काय व्हायची ती माणसं म्हणते अभंग काही ध्यानात नाही मग आता मला सांगा आपण कोणत्या संप्रदायाची सेवा करायला लागलो वारकरी हा कोणत्या हा मी तेच काय मी जी सांगितलंय तेच सांगायचे कोणत्या संप्रदायाची सेवा वारकरी हा वारकरी आणि ह्याची सुरुवात कुणी केली महादेवानं कुणी केली महादेवानं आणि भजनाची सुरुवात कुणी केली महादेवानं अरे पण कोणत्या अभंगावर भजन सुरू झालं हे बी महत्वाचं आहे का नाही सांगा बरं महत्वाचं आहे का नाही माहिती का तुम्हाला कोणत्या अभंगावर सुरुवात झाली भजनाची कोणत्या सुरुवात कोणत्या मंत्रावर सुरू झाली ती संप्रदायाची ताई तुम्हाला माहिती का कोणत्या आणि जगाची पहिलं भजन झालं ती कोणत्या मंत्रावर सुरू झालं माहिती का तुम्हाला माहिती का काय माहिती का म्हणतो भाऊसाहेब मला माहिती का माहिती तुम्हाला कोणाला नाही हा ते हाय आला करावा आला करावा हरी 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 मंत्र हा शिवाचा भक्ती देवाच्या दया मोक्ष म्हणती देवा बरोबर आहे का नाही हरी 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 थोडा आवाज झाला मंत्र हा शिवाचा विकू नका फक्त आवाज कोणत्या मंत्रावर सुरू झालं भजन हा मोकळं पटकन कोणत्या हरीवर चोपदार हा कोणत्या हरी म्हण ती मी जी सांगितलं तीच सांगायची कोणत्या मंत्रावर हरी मंत्रावर भजन सुरू झालेलं आहे मंत्र हा कुणाचा म्हटलंय शिवाचा कुणाचा मंत्र आहे शिवाचा हरी मंत्रावर भजन सुरू झालं गोष्ट खरी आहे ऐकायला लागलात का हो ऐकायला लागलात का पण हा मूळ मंत्र बी शिवाचा नाही तिथं गोंधळ मूळ मंत्र शिवाचा आहे का नाही हा मूळ मंत्र वेदातला मूळ मंत्र कुठला आहे वेदातला नाथ महाराज म्हणतात वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही माणसं म्हणतात ना काय माणसं म्हणते ते ती चाल म्हण बरं कोणती चाल ते आपल्या इथला बंडूबाबा म्हणत नाही कर ती चाल बंडूबाबाची का चाल बंडूबाबा बंडूबाबाची दुसरी चाल आहे पण ती त्यांच्या तोंडातून ती गोड लागत असल्यामुळे लक्षात यायला लागलंय का नाही सांगा चाल दुसरीच आहे ना स्वामीच्या चालीता जोग महाराजाच्या परंपरेतल्या पण तोंडातून बंडूबाबाच्या गोड लागत असल्यामुळे नाव कुणाच्या गेली बंडूबाबाचे असं आहे का नाही तुम्ही आता संगीतातले जाणकार माणसे लक्ष द्यायला लागले का नाही तसंच मूळ मंत्र तुम्ही स्वामीजीच्या मागे लपू नका पुढे सरका आबा उगं तसं ते नवीन महाराज नाही नवीन लाज आयला पुढे सरका उगा हा आता जमलं आता राईट जमलं उगा आता हा मी तरुण आहे पण मी जुन्या विचाराचा आहे मला जुने माणसं मनातून आवडतात महाराज कारण त्यांनी आपल्या संप्रदायाची परंपरा जोपासली लक्षात आलं का नाही आता बघा मूळ मंत्र वेदातला कुठला मंत्र वेदातला पण महादेवानं कायम त्या मंत्राचा जप केल्यामुळं तो नावावर कुणाच्या गेला
महादेवाच्या विकू पूर्ण कमी करतात आवाज मस्त आहे एकदम. आणि म्हणून या संप्रदायाचं बऱ्यापैकी योगदान भगवान शंकराचं, बरोबर आहे का नाही महाराज. आणि अशा संप्रदायाची सुरुवात बाबा भोलेनाथानं केली. त्या भोलेनाथाचा परिचय पत्र दिलंय शिव कसला भोळा. भगवान भोलेनाथ ही भोळ दैवत आहे भोळ. आता कसं आहे भोळा म्हणजे ओरिजिनल भोळा. आपल्याकडे ओरिजिनल भोळे नाही, प्रकार दोन आहे. भोळे वेगळे आहेत आणि गाबुळे वेगळे आहेत. ऐकायला लागलं का. भोळे वेगळे आणि गाबुळे वेगळे. आपले माणसं नुसता रंग भोळ्याचा आहे, मधून गाबुळे असे. लक्षात यायला लागले का नाही. खालीवरीचा नाद ही जी आहे ती गाबुळ्याली असतोय. लक्षात यायला लागले का नाही. आता इथं कीर्तन चालून इथं बसणार नाहीत, आचार्याजवळ जाणार. मीठ कमी या, पुन्हा घेणार, चटणी टाक थोडी, चट भाजी बिघडीणार, इकडे येऊन बसणार. बरं इकडून इकडे बसावं का नाही, तिकडे बसून त्या माईकवाल्याकडे तोंड करणार. हळूच एखादा आवाज चांगला चालला त्याला बारीक डोळा हाणणार की आवाज बिघडीणार. असली खालीवरीचे धंदे गाबुळ्याली भोळ्याली नाही ती ध्यान ठेवा. लक्षात यायला लागले का नाही. आमच्या ते एक जण म्हणला माझी बायको लय भोळी. म्हणलं येड्या बायको भोळी नसतीच म्हणलं. बायको भोळी असती का. इकडे इकडे बायको भोळी असती का. नाही म्हणला लय भोळी. म्हणलं घरी जायचं शेजारणीचं कौतुक करायचं. दारात गेला म्हणला काय त्या शेजारच्या मनीषाच्या हाताला चवया खानकून ठोका हाणला बायको. माझ्या पुढे अपमान झाला. मला मी म्हणलं लईच भोळी या. त्याचा स्वामी अपमान झाला ना. अपमान झाला गुरुजी. अपमान झाले होते म्हणला खरंच हाणलंस का चेष्टात हाणलंस. अवनेश मला ऐकायला लागतं खरंच हाणलंस का चेष्टात. ती म्हणली खरंच हाणलंय. हा मग बरं म्हणला पठ्ठ्याला चेष्टा जमत नाही. लक्षात ही भोळे नाही हे अवलादी गाबुळे आहेत. देवाच्या आवडीचे भोळे. देवाच्या आवडीचे कोण बोला की भोळे. नाथ महाराज म्हणतात नामदेवराज मला वाटतं नाथ महाराजांचा दावा. कैलासीचा देव भोळा चक्रवर. कैलासीचा देव भोळा चक्रवर. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. अहो कैलासाचा पती म्हणजे भगवान शंकर. ही कसलाय भोळा. कसलाय भोळा. नाही तरी देवाच्या आवडीचे भोळेच आहेत बरं काही म्हणा. अहो तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कोवळी. देवाच्या आवडीचे भोळे. नाही तरी देवाला भोळेच चांगले वाटते. बाकी त्याला देव मुळे शहाण्याला तर जवळ विभा करीत. मला खरं सांग नीट ऐका इथं. हो महिला पुरुष सगळे ऐका. हा दरबार आहे भोलेनाथाचा आणि या दरबारात लय शहाणं होऊन यायचं नाही. कारण शहाण्याजवळ देव दोन हात लांब आहे. तुका म्हणे राहे शहानिया दुरी बोबड्या दासाशी हका मारी. शहाण्यापासून देव लांब राहतो. म्हणून डोंगर चढला की आपण भोळेत म्हणायचं इथले शेवकत म्हणायचं नाही यायचं. ऐकायला लागलात का. हा मग भोळा जर झाला रे बाबा. नाही तरी देव कुणाला देव कुणाला पावतो. हा हरिपद प्राप्ती भोळ्या काय हरिपद प्राप्ती कुणाला भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी याशी गर्भवास. देवाची प्राप्ती भोळ्याला. देवाची प्राप्ती कुणाला भोळ्याला. शहाण्याजवळ उभा राहत नाही देव. कोण शहाणा हा त्याच्या घरचा शहाणा असेल. जगातला नंबर 1चा शहाणावरी बसलेला आहे. हा आणि स्वतःला भोळ म्हणून गेला. आणि तुम्ही कोण शहाणे लागून गेले. हा तो गोबरांनी सरळ सांगितलं चांगले कोणते भोळे चांगले का गाबुळे चांगले बोला.
हा कोणते भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भोळे भावे हे जुनाट चांगले होय तैसे भक्ती भोळे भाविक हे मी भजनाचं जरा आवड आहे मला बाकी काय नाही जुनाट चांगले चांगले कोण भोळे चांगले कोण भोळे म्हण देव काय सियाना कशाचं काय आणि भोळ्यासाठी देव काय करीत नाही सांगा हो मला उत्तर द्या सगळ्यांनी देवाकडे काय कमी आहे सांग काय कमी काही कमी का देवाकडे सगळ्या गोष्टीनं युक्त महाराज तू देव आहे ज्ञानवर आहे म्हणतात ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण वर्य वसती जेथ म्हणून तू भगवंतू कमी काय त्याच्या इथं समर्थाचे घरी सकळ संपदा आणि नाही तुटी कदा मी कसं प्रमाण देऊन बोलणारा महाराज आहे मला पुरावा आवडतो कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा काय असावा पुरावा पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा कोणता बी असू द्या जिता पुरावा पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळलं तुम्हाला पुरावा लक्ष द्यायला लागले का बोलणं कीर्तनकाराच्या बोलण्याला महत्वाचं काय पुरावा महत्वाचा आहे पुरावा लक्ष द्यायला लागले का नाही हा मग कसं आहे देवाजवळ काहीच कमी नाही महाराज काय कमी सांगा काहीच कमी नाही पण काही कमी नसताना सुद्धा एखादा जर भोळा दिसला तर भोळेपणा लागी भीक मागे भोळेपणा लागी सर्व कला ज्याचे अंगी सर्व कला ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे बांधी ती धारणा शिगाळा त्याचा शेवट आहे काय तुका म्हणे सर्व कला ज्याचे अंगी जगातले सर्व कला ज्याला उगत आहे त्यो गोपाळाच्या मागे फरायला लागलाय भोळेपणा लागी भीक मागी धावून या मागे येशुदे भोजन आणि हिंडे रानू रान गाई पाठी हा आणि भोळ राहा अति स्टँडर्ड कामाचं नाही आपल्या हा अति स्टँडर्ड ओरिजिनल असू द्या ओरिजिनल स्टँडर्ड आहे बाबा आव का आणायचा काही लोकांना आव आणायचा नाद आहे इंगळे महाराज सांगायचे महाराज आले संतरंजी संतरंजी नाही सतरंजी निटमणी जापली जशी भाषा आहे तसं बोलायचं उग विनाकारण आता हे आमचे अविनाश महाराज आहेत PhD झालेले इकडे ऍडव्होकेट वकील झालेले आहेत ह्यांचंही ज्यांचं आपला नाही आपलं नवीन आपास आहे मी हा काय करायचं सांग हा नवीन आपास आहे दोघाला भारी लक्ष द्यायला लागले का नाही नाही असं चाबरेवानी बोलायला असं म्हणायला बाकी काही नाही त्याला म्हणायचं गाबुळे लक्ष द्यायला लागले का नाही इकडे लक्ष द्या बघा इकडे लय अति शहाणपणा स्वामीजी मी वेगळ्या विचारायचं आहे महाराज माझं कसं आहे आपल्या बायका काय महाराज 4-6 महिनेच बीडला पुण्याला जाऊन राहतात लेकर MPSC वगैरे करायला असले की त्यांना ट्युशन लावलेलं असतंय मेस्ट पचत नाही म्हणून स्वयंपाक घालायला खेड्यातल्याच बाया पण भाकरी घालायला तिकडे पुण्याला वगैरे जाऊन राहणार आणि 4-6 महिने राहिल्या आणि गावाकडे आल्या काल्याच्या दिवशी गावाकडे यावं अगं माय माय साईड पदर काय काढते अगं 6 महिने झालं यमुना तू गेलेलीस त्याला पुण्याला 7 महिने झालं हा आणि मग साईड पदर काढणार भवायचे केस कापणार आणि इथं येणार आणि बसणार कुठं म्हाताऱ्या बाईपाशी गावातली जग म्हातारी तिला कधी नीट तिंतरवणी माहित नाही तिला कधी शिरूर माहित नाही तिच्याजवळ बसणार आणि तिथं वजन हाणणार आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे ते नाव अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले तिला कशाला सांगायला लागलीस 1.5 वर्ष झालं सुमन तुला येऊन 1.5 वर्ष झालं फक्त तू येडवणी करू नको सुमन असं काय बोलायला लागलीस तू हा आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून पुण्याला गेले तुला काय माहिती त्याने एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही काही बी बस आपल्याला जसं येते तसं बोल जा मी 8 राज्यात फिरलो सगळ्या TV चॅनलला कीर्तन झाले पण माझा ढंग कधी बदलला नाही बदलला का महाराज कधीच बदलला नाही आपल्या ढंगात कधी बदल करायचा नाही भोळ आणि देवाला तीच आवडत ऐकायला लागला का देव भोळाच आहे
आणि ओरिजिनल भोळा आहे असा गाबुडा भोळा नाही. ऐकायला लागलात का? अहो स्वतःची बायको द्यायला तयार झाला होता एवढा भोळा आहे. काय करीत नाही भोळ्यापणासाठी सांगा बरं महाराज. अहो तसला रावण कोण? तसला रावण एक फुल कमी पडलं म्हणून मुंडक कापून अर्पण केलं तर त्याला प्रसन्न. हा बोल काय नाही म्हणे मला तुम्हाला घेऊन लंकेला जायचंय आणि एका पार्थिव लिंगामध्ये तुम्ही व्हा. आणि त्या ठिकाणी भगवान शिव पार्वती त्या लिंगामध्ये स्थापित झाले आणि ती लिंग महादेवाचं शिवलिंग उच्च लंकेला घेऊन चालला. ही मधली विष्णूनं कुटाणा केला. विष्णूनं सांगितलं ह्या बाबाला जर तिकडं नेलं आणि ही बाबा जर तिकडे गेला तर पुन्हा अजून नसलेले कुटाणे होते ना मधीच याला अडवावं लागल म्हणून ह्याचे परळी मार्गे निघालतात. तिथं वाटत विष्णूनं एका गुराख्याचं रूप धारण केलं गाई सांभाळणाऱ्याचं आणि ह्याला रावणाला लघुशंका एवढी लघुशंका आणि खाली टाकायचं नव्हतं. जिथं टिकील तिथंच थांबणार होतं ती विष्णू तिथं एका पोराला बोलले तर रावणा इकडे म्हणले का हे शिवलिंग आहे हातात ती खाली टेकू नको मी लघुशंकेहून आलो. एवढी लघुशंका महाराज एवढी लघुशंका की त्यानं हातात धरणं ते शिवलिंग आणि आवाज देणं माझ्या गायी गेल्या हे तुझं बघ का आहे ते खाली टेकू नको नाही मी चाललो म्हण खाली टेकणं. जिथं टेकलं तिथंच आहे त्याला वैद्यनाथ म्हणतात. त्याला काय म्हणतात? वैद्यनाथ. 12 ज्योतिर्लिंग आहेत. लक्षात आलं का नाही? वैद्यनाथ भगवंत आहे महाराज. म्हणजे भगवान भोलेनाथाचं खूप योगदान आहे महाराज. आपल्याला माहित नाही त्या गोष्टी पण संप्रदाय हा बाबा भोलेनाथावर चालणारा संप्रदाय. लक्षात यायला लागले का नाही? हा म्हणून आपल्या संतांनी सांगितलं बाबा हरिहरा भेद नाही नका कुरुवाद एकेकाचे हृदय पोळी साखरीच्या ठाई. बरोबर आहे का नाही? भेद काशीनाट एक वेलांटीच आड उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. तसं ही लक्षात यायला लागले का बोलणं. म्हणून शिव कसला आपला मुद्दा भोळा चाललाय. शिव कसला? हा शिव कसला? भोळा. बरोबर आहे का नाही? तुका म्हणे भोळा जिंकुदाने कळी काळा जिंकुदाने कळी काळा. जिंकू जाणे कळी काळा. कळी काळावर सुद्धा विजय मिळवू शकतात बाबा भोलेनाथ. ऐकायला लागलात का? आणि त्याच्यासाठी काय व्हावं लागते? शहाणं काय व्हावं लागते? त्याच्यासाठी भोळं व्हावं लागते. भोळं जेवढे जेवढे भोळे झाले तेवढे तेवढे देवाजवळ गेले. अनुसरे तू अमर झाला अंतरला संसारा नदी खती गर्भवास कधी दास विष्णूचे. थोडक्यात बघ वजन असं गरीब वजन म्हणतो मी. असे महाराज लोक आले की बायकोला चहा कर ती मला नसते करी चला हॉटेलमध्ये भेटतो काय मी भेट नाही महाराज. वजनात कार्यक्रम आहे आपला. लक्ष द्यायला लागले. तुम्हाला सगळ्याला सांगतो पुरुष मंडळी मागं बसलेले सगळ्यांना वजनात घरी जायचं बायकोला म्हणायचं चल जेवायला वाट. वजनात बोलत मिळमिळीने बोलत जेवायला वाटतेस का बाया पुती ओळखीत त्याच्यामुळे. वजनात बोला चल जेवायला वाट वाढणारच. एवढं वजनात बोलून बी जर एखाद्याची म्हणली मी नसते वाढीत तर मग महाग पुढं सरकायचं बाहेर जायचं निबर बुटाड घ्यायचं जी होईल ती होईल खन 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 पायात घालायचं धाबे घेऊन यायचं. अलग लक्षात सांग हाणायची ताकद तुमच्यात नाही. बायकोला हाणायला मिश्या ठेवावं लागतात. आता लक्षात यायला लागले का नाही? आता मिश्याच राहिल्या नाही. आपल्या खेड्यापाड्यात जाऊ द्या. मुंबई पुण्यात बाण पोरांनी मिश्या ठेवायचं बंद केले. बायकोच बी आहे ना मिश्या काय चेहात बुडवायचे का काय कामाचे आहेत सांगा बरं महाराज. हा जाऊ दे तिकडं. विषय भोळा. विषय काय? शिव कसला? भोळा. शिव भोळा. आणि नीट आहे का आता नुसता भोळा नाही याला विशेषण लावलंय चक्रवर्ती भोळा. कसला भोळा? चक्रवर्ती. आता चक्रवर्ती म्हणजे काय? नीट बसा ताईट बसा कान माझ्याकडे द्या लक्ष माझ्याकडे द्या तर चक्रवर्ती कळलं. चक्रवर्तीचा अर्थ सांगतो तुम्हाला गोष्ट. चक्रवर्तीचा आधी ऐकून ठेवा मग मराठी सांगतो. काय? ज्ञान चक्रीना हा यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. अर्थ काय होतो? ज्ञान चक्रीना हा ज्ञानाचं चक्र. कशाचं चक्र?
ज्ञानाचं चक्र यस्मिन यस्मिन ज्याच्या भोवती उन्हुंतून पंचमी. लक्षात द्या, हे नाही कळायचं काही कामाचंच नाही तुमच्या जे सोडून. ज्याच्यातून म्हणजे ज्ञान चक्री ना यत्र यस्मिन म्हणजे ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती, ज्याच्या चाचीचे षष्टी म्हणजे ज्याच्या भोवती फिरत राहतं त्याचं नाव चक्र. ऐकायला कशाचं चक्र म्हणलो मी? ज्ञानाचं. कशाचं चक्र? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याचं नाव चक्रवर्ती. मग आता जगात जेवढं ज्ञान, जगात अविनाश महाराज तेवढं ज्ञान बाबा भोलेनाथाच्याच भोवती फिरतंय म्हणून त्यांना चक्रवर्ती. हा आता ऐका, आता बघा, आता कथा सांगतो तुम्हाला मस्त. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. शिवपुराणातली सुंदर कथा सांगतो. इकडे बघा काय झालं. ही जी ज्ञान होतं हे ज्ञान महादेवाकडे ज्ञान होतं. रोजच पार्वतीनं म्हणायचं, भगवान तुमचं ज्ञान कसलंय ती मला सांगा. कोण म्हणायची? पार्वती. कोण म्हणायची? पार्वती. भगवान म्हणायचे बघू वेळ आले हो, बघू प्रसंग आले हो, बघू वेळ आले हो. पण बाया ऐकतात त्यात का? आता सरास बाय कावलेत आपण इथं. बाया ऐकतात त्यात का सांगा? हा, बाया ऐकतच नाहीत महाराज. काल आमच्या सासऱ्याचा फोन आलता मला, सासऱ्याचा. जावई बापू म्हणलं काय 2-3 दिवस टाइम काढा. माझे विनोद 5G चे असते ना, ध्यानात ठेवा. म्हणलं का काय विशेष? काय नाही, आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजे. म्हणलं मामा हिथं माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचं तुम्ही बघा. कुठं आधी लागत बसा, काय करावं सांगा. अवघड असते स्वामीजी संसारिकाचं. तुमचं बरं आगे पिछे कोई नाही, मागं ना पुढं फुफुटा उडव. लय मस्त काम आहे ना महाराज. कुणी विचारायला लय बेजारी. आता जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे लय बेजारी महाराज. काल आमची बायको मला म्हणली भांडे घासून घ्या. मला जीवच मारीन म्हणलं. आता जर बोललीस ते जीवच मारीन. भांडे घासाय काय समजायचं म्हणलं तू? हा महाराज आहे मी, माझ्या मनावर चालायचं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. कार्यक्रम वजनात असते आपला, ढिलं नसते कुठलंच. लक्षात द्यायला इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येतं, बाकी काही नाही. पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय अवघड होऊन काय सांगावा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. बघा इकडे रोजच पार्वतीनं म्हणायचं, भगवान तुमचं कसलं ज्ञान आहे ती मला एकदा सांगा. कोण म्हणायची? आपल्याला पार्वती म्हणायची. भगवान म्हणायचे बघू. पण एके दिवशी दमच काढीन. आणि मग भगवान शंकरानं पहाटे 4ला उठिलं, विमानात बसविलं. अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूक नाही, पशु नाही, पक्षी नाही. ज्ञानोबांनी 16व्या अध्यायाची काय? शिरसिंधूची पहिलं तिरी, शक्तीची करण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेणू काय? शिरसिंधू समुद्राच्या पलीकडे, शक्ती पार्वती, कर्ण कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून भगवान शंकरानं ज्ञान सांगायला सुरुवात केली. माझं कसं आहे माहिती का गुरुजी? ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आपलं ज्याच्या दरबारात सेवा आहे ना त्याच्याबद्दलच बोलायचं. बरोबर आहे का? चुकीचे दुसरं काही बोलण्यापेक्षा आपलं बीजेपीनं कीर्तन ठेवल्या, मी कमळावर बोलतो. भाजपन अभंगच आहे, वचन आहे का कमळापती, त्याच्यावर बोलतो. काय करायचं आपल्याला? काय करायचं सांगा बरं महाराज. हा, माझं कीर्तन काँग्रेसवाल्यानं ठेवू द्या, उभारीला हात हातावर बोला. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला माझं कीर्तन ठुलं. आता ते भाजपमध्ये आले, काँग्रेसमध्ये होते. माझं कीर्तन ठुलं. नुसत्या हातावर बोललो. एक दिले हातोफळी अभंग घेतला, नुसत्या हातावर बोललो. साहेब म्हणले यांचे किती ठरले? म्हणले 40. ह्यांना 50 दे. अरे उड्या. 3 दिवस फोन बंद. बायको म्हणली फोन तर बंद आहे. म्हणलं तुझी मावशी मेली, तुला काय करायचंय? वजनात कार्यक्रम आहे, तसं नाही. जिथल्या तिथं महाराज. हा, अपक्षान कीर्तन ठेवू द्या, पांगुलं झालो देवा नाही हाताला. आम्ही हे मोह शिकून घ्या तुम्ही. आपल्याला काय करायचं? गेलं नाही. काय करायचं आपल्याला? बरोबर आहे का नाही? हा, माझं कीर्तन उद्धव ठाकरे साहेबांनी ठेवू द्या, मी अभंग घेणार. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. काय करायचं आपल्याला? माझं कीर्तन एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवू द्या, मी अभंग घेणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, बाण कुणाच्या का बापाचा असाना मीच घेऊन फिरे. मला काय करायचंय सांगा? काय करायचंय सांगा? आपल्याला काय घेणं देणं? काय गरज आहे का आपल्याला? आपलं कसं? आणि माझं कीर्तन जर तुमच्या गावचे भूमिपुत्र आहेत मनोजरावजी जरांगे पाटील, बरोबर आहे का नाही, त्यांनी जर कीर्तन ठेवलं तर मी अभंग घेणार. धर्माचे पालन करणे आपलं भाग्य महाराज. आपल्या गावाचं तुमचं जरांगे आडनाव हे आज देशात नाही जगात गेलं का नाही सांगा बरं महाराज. हा, अशी माणसं पुण्याईनं जन्माला येतात. विढवलं वातावरण जसं असेल तसं बोला.
बोलता यावं माणसाला, बरोबर आहे का? चुकी आहे? हो म्हणा की तुम्ही तरी हो म्हणा की भाऊसाहेब महाराज. हा बरोबर. तुम्ही बघायला लागलात माझ्या सगळं असं नुसतं बोलत आहे की मोकळे म्हणणं, बरोबर आहे का? चुकीच आहे? बरोबर आहे. खरंच बोलतो मी, पैसे घ्यायचे मला लबाड बोलत नाही मी, लक्षात आलं का नाही? म्हणजे इज्जत गेल्या का आमची, सगळी इज्जत गेल्या. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, विषय लक्षात येईल. कुठवर आलता आपलं कुठवर आलता? काही घेण देण नाही आपल्या. कुठवर आलत? पार्वती, बरोबर आहे का? पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर ज्ञान सांगत होते, पार्वती ऐकत होती. पण ऐकत ऐकतच पार्वतीला डोळा लागला. पार्वतीला बरं कशासाठी बोलायला लागला बाबा माहिती का? चक्रवर्तीसाठी बोलायला. कशासाठी? चक्रवर्ती. डोळा लागला पार्वतीला. डोळा लागला की वैकुंठात विष्णूने विचार केला, ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. सूक्ष्म रूप धारण केलं, समुद्र किनाऱ्यावर एका माशाच्या पोटात प्रवेश केला आणि माशाच्या पोटात जाऊन ज्ञान ऐकलं आणि ज्ञान सांगायचं संपलं. महादेवानं डोळे उघडले, पार्वती तर काय झाली? झोपली. भगवान शंकर म्हणले पार्वती झोपू द्या हो, पण हूं कोण म्हणत होत? पलीकडला विना वाजू नका, बेसूर येतो. पार्वती झोपली, मग कोण म्हणत होतं हूं? डोळे झाकून बघितलं तर म्हणले वैकुंठातून विष्णूनं नेलं. म्हणले बरं कसं नेलं? इकडं माशाच्या पोटात प्रवेश केला, ज्ञान मिळालं, अहंकार आला आणि माशाचं पोट फाडून बाहेर आले. माशाच्या पोटातून ज्याचा जन्म त्याचं नाव मच्छिंद्र. आपल्या जवळच गड आहे, लक्षात आलं का नाही? त्याचं नाव मच्छिंद्र. आता बघा माझ्याकडे फार तुम्हाला महत्वाचं सांगू. मासा बरेच दिवस वाट बघत होता, माझं पोट फाडणारा कुठे? त्याला दिसलाच नाही. मासा गेला पंढरपूरला, त्यानं बघितलं पांडुरंग, पळतच गेला आणि कान धरला, तुझंच करा माझं पोट फाडणारा, त्याचं नाव आहे मकर कुंडली. देवाच्या कानात मकराकार कुंडली का? गुरुजी त्याचं हे उत्तर आहे, मकराकार कुंडली. जाऊ दे, तो विषय निराळा आहे. आपला मूळ विषय घ्या, आपल्या मुद्द्यावर या. मग काय झालं? माशाच्या पोटातून जन्म, त्याचं नाव मच्छिंद्र. काय नाव त्याचं? मच्छिंद्र. मग इकडे काय झालं? महादेवानं विचार केला, जसं निघलंय तसंच ज्ञान वापस देतोय का काही व्याज घेतोय बघू म्हणून महादेवानं गोरक्षाचं रूप धारण केलं आणि आले. गोरक्षाच्या रूपात आल्याबरोबर हे निवड केलं, ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपणाशी. म्हणले पचत नसते, कुणाची चप्पल सुद्धा न्यायची नाही महाराज, पचत नसते. आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपलीन, मला म्हणला बाबा चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस मॅनला, अरे चांगला बघून हान माणूस कीर्तनातली एखादी, आणि त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली, मग हरपली. माझी मी 1.5 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं, माझीच निघाली. बॉम्बला आता असला असतं होय. त्याला म्हणला मग ही चप्पल ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हाण, तुमची एवढं चांगलं कोणी नाही म्हणलं ह्या जगात. म्हणला काय करावं सांग? लक्षात यायला लागले का बोलणं? पचत नसते. गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेत म्हणून कळालं. कुणाला? मच्छिंद्राला. कळाल्याबरोबर तर मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळाला गहिनी प्रती. त्याला मच्छिंद्रगड झाला, आता आला गहिनीनाथगड. लक्षात यायला लागले का? सिगळे गड आहेत, लक्षात यायला लागले का नाही? गहिनी. आता बघा इकडं मच्छिंद्रानं बोध कुणाला केला? गोरक्षाला. कुणाला केला? गोरक्षनाथ टेकडी तिकडे बीडकड आहे ना खाली. मच्छिंद्रानं बोध कुणाला केला? गोरक्षाला. गोरक्षनाथ म्हणजे भगवान शंकर आहे आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू आहे. विष्णूनं विचार केला, आलं महादेवानं विचार केला, आलं बरं का महागारी, आलं जशाच तसं महागारी आलं. पण आता घेऊन चालले, कमानी इतके गेले, काय मूड फिरला, निघालेले वळले आणि गहिनी रूपी विष्णूला ज्ञान केलं. गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी विष्णू. गणेश महाराज गहिनी कोण आहे? आणि गहिनी विष्णू आणि गोरक्षनाथ महादेव. महादेवानं आता कुणाला दिलं? विष्णूला. बघा चक्रवर्ती फिरत आहे कसं हे बघाय. चक्रवर्ती गहिनीनं विचार केला, महागारी येऊन आपल्याला ज्ञान दिले, त्यार्थी आपली परीक्षा आहे. आपली काय परीक्षा आहे, उत्तीर्ण व्हायला पाहिजे. पण महादेव बी महादेवच आहेत महाराज. लय दिवस वाट बघत ते, पण एका कडीकून काटा काढते हे बी ध्यानात ठेवायचं. लय दिवस वाट बघितली, येतच नव्हते महादेव. गहिनीनं 2 रूप धारण केली.
पहिलं रूप वाघाचं, दुसरं गहिनीचं. गहिनी बसला गुफेत, विष्णूत पण गुफेत, आणि वाघ गेला नाशिकला त्र्यंबकेश्वरला. तिथं विठ्ठल रुक्मिणी म्हणजे विठ्ठल पंत रुक्मिणी माता आपले 4 लेकरं घेऊन प्रदक्षिणाला आले होते ब्रह्मगिरीला. कोण? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई. त्याच्यातले हे सगळे वगळले. निवृत्तीच्या माग वाघ लागला. बिडवीत निवृत्ती म्हणजे महादेव आहे ना, सदाशिवाचा अवतार. बिडवीत जिथं गहिनीत गुफेत बसले होते तिथं आणलं. आणि गहिनीनं विचार, त्या निवृत्तीनाथाने विचार केला इथं कुणीच नाही. गप्पून गुहेत घुसले. गुहेत घुसल्याबरोबर गहिनी प्रसाद गहिनीनं कोणाला दिलं? निवृत्तीनाथ. महादेव आलं का? महादेव आलं का? कुठं बी गेलं तरी महादेवाकडे येणार. महादेवाला दिलं. आता गहिनीनं महादेवाला दिलं निवृत्तीला. निवृत्तीनाथाने विचार केला आता जी द्यायचं ती महागार घ्यायचं नाही. ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबरायकडे आलं. पण आता ज्ञानोबरायकडे आलं की गुरु शिष्य परंपरा थांबली आणि प्रगट होई बोले. ज्ञानोबरायने त्याची रचना केली. आता विष्णूकडे आले. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. विष्णूकडे आलं. आता विष्णूकडे आलं. पण आता चक्रवर्ती व्हाय नाही ना. चक्रवर्ती म्हणजे तिथं डबल महादेवाकडे गेलं पाहिजे तर चक्रवर्ती ना. मग ज्ञानोबरायने त्याची रचना केली. ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया. त्याची रचना केली आणि रचना करून त्याच्यावर चांगदेव 65 अमृतानुभव गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिले. मग ज्ञानेश्वरी जगाला सांगून पूर्ण झाली. नीट ऐका, संप्रदायातले आपल्या लोकांच्या लक्षात येईल. पूर्ण झाली गोष्ट खरी अविनाश महाराज. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर लोकांनी विचारलं नेवाशात, काय माऊली आमच्या येड्या लोकांसाठी तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली? माऊली म्हणजे चुकीचे. मी तुम्हाला सांगितलेली नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. म्हणजे पुन्हा महादेवाकडे आलं म्हणजे कुठं बी ज्ञान गेलं तरी फिरून महादेवाकडेच येतं. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. नाथ महाराज म्हणतात माझी एकच इच्छा आहे, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझ्या चित्तात असावेत. कसं वारकरी संप्रदायात 2च माणसं आडवी येतात माणसाला. 2च माणसं, मी हुनीन साडू. आपलं हे ते नाही पारमार्थात काम आणि क्रोध ही 2 माणसं आडवी येतात. ह्यांनी लई चांगली नीट करून टाकली. कुणी चांगली माणसं जेलमध्ये टाकली. कुणी कामानं क्रोधानं. लईच बेकार आहेत ना महाराज. हा यादी दिली ज्ञानोबराय. कामाजी कोतवाल याने नाणीले बहुतांशी. हरिहराची आपण घेतो भय नाही त्याशी. जमलाग्नी दुर्वास नाणीले महान ऋषी. जोहार, पिंगळा, जोशी अशी प्रकरण असायची. आता ते राहील. ह्याला चांगल्या जुन्या दिंडी जावं लागतं. भजनाची दिंडी. त्याच्यात असे जोहार, जागल्या, जोगी अशी प्रकरण ऐकाय भेटते. आणि बाकीच्या दिंडीने नुसती प्रकरण ऐकाय भेटते. त्याच्यामुळे दिंडी चांगली बघून जायचं, बाकी काही नाही. लक्षात आलं का पूर्ण माझं? कामाजी कोतवाल्याने नाडीले बहुताशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. नीट ऐका. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान ऋषी. एकच ओवी देऊ का ज्ञानोबरायची बाबा? कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. ब्रह्मदेवाला स्वतःच्या मुलीच्या माग पळविणारा काम आहे. मग बाकीची जी गोष्ट चिलर ही काय साधा वाटायला लागलाय का तुम्हाला? हा ज्ञानोबरायने दुसऱ्या अध्यायात कामयेश क्रोधेश. तिसरा अध्याय. त्याच्यावर ज्ञानोबरायने चिंतन केलं. काय अध्याय दुसरा का तिसरा एवढं कन्फर्म नाही, पण ज्ञानोबरायच्या ओव्या त्या श्लोकावरच्या. काय ज्ञानोबराय म्हणतात, हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग
भजन मार्गीचे मांग मारक जी साध्वी शांती नागविली माया मांगीन शृंगारिली ती एक रवी विटाळविली साधू वृंदे जळे विन बुडविती आगी विन जाळीती काय ज्ञानोबराच्या वयात महाराज पाशिके विन गोविती काय ज्ञानोबराय बोलतो. आणि एखादा जर नमुना आलाच काय मी बघतो त्यांची असं एखादा म्हणलाच असल्या नमुन्याला पैन टाकून हरविते चॅलेंजवर ज्ञानियांशी तरी वधिती पैज घेऊन मग स्वामीजी त्या अर्जुनानं प्रश्न विचारला भगवान काय करते थे काम आणि क्रोध थोडा काय करते थे काम आणि क्रोध ते म्हणले हे अचानक घाला घालते काय करते अचानक घाला घालते ओविना ते सिरियल नसते त्यावेळेला म्हणले मग मला त्यांचा पत्ता सांग अर्जुन म्हणला मला त्यांचा पत्ता सांग कुणाचा कामाचा आणि क्रोधाचा मी त्यांना नीट करतो. देवानं सांगितलं अर्जुना पत्ता सांगायला अडचण नाही पत्ता सांगायला काही अडचण नाही पण तुझाची काही गपला करायला माझ्या बघा तुझाची काही गपला करायला काम आणि क्रोध हे काही चिल्लर आमदार आणि खासदार नाही घुमवायला केंद्रातले विरोधी नेते कुठले केंद्रातले नावराची चिंतन आहे केंद्रातले विरोधी नेते आणि सत्ताधाऱ्याच्या खुर्चीला खुर्ची देऊन बसलेले काय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एके हारी त्याच लाईनला बसलेले महाराज काय सुंदर आणि जगावर चलती हो ह्यांची जग महाराज कीर्तनकारानं ज्ञानेश्वरी गाथा बघितला पाहिजे त्याशिवाय मजा नाही महाराज हा महाराज अविनाश महाराज त्याच्यात एवढं गोडवा आहे ना महाराज त्याच्या एवढा गोडवा जगात कशात नाही म्हणजे तुम्ही नवीन आहेत सगळ्यांना की खरं म्हणजे आपण त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यातला जी गोडवा आहे रस आहे तो रस विटणारा रस नाही हास्य मजा की विटणाऱ्या गोष्टीत आज ना उद्या विनोदाचा माणसाला काय येतो बोला की इथं मी विनोद सांगितलं आणि तेच उद्या सांगितलं की माणसं हसत येत का नाही पण ज्ञानेश्वरीतला जे नित्य नवा आनंद आहे ना तो कायम मिळतो म्हणजे आम्ही आमच्या गुरुजीकडून शिकलेलो काय गोडवा आहे त्याच्यातला कीर्तन करायच्या कीर्तनात 5-25 ओव्या जरूर आल्या पाहिजे कीर्तनात तुकोबराचे प्रमाण भजन झालं पाहिजे तर त्या कीर्तनाला आनंद आहे कळायला लागले का माझं बोलणं काय म्हणतात ज्ञानोबरा बघा ह्यांचं चलती जगावर आहे महाराज कुठं जगावर म्हण कुणाची कामाक्रोधाची ज्ञानोबराची उभी सांगतो मी लक्षात येईल हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड त्यांचे व्यामोहादिक दबंड जगावरी अहो गणेश गुरुजी जगावर सत्ता आहे त्यांची अशोकराव जगावर बाकीची जी गोष्ट सोडून द्या काय म्हणायचे ह्यांना सांगावं एवढे वाईट आहेत महाराज हे सिलर लफडे सोडून द्या स्वर्गातली लफडे सांगतो तुम्हाला इंद्रा पडले भगत चंद्र झाला चंद्र झाला नारद शुक्ला तारा भजन इंद्राची कथा इंद्र देवाचा राजा पण त्या अहिल्याच्या पाठीमाग लग्न करण्याच्या नादात हा गौतमानं शाप दिला ना गौतमानं आता मी कशाला ही सगळी विद्वान तुमच्या सर्व स्वामीजी तिथं विद्वान मंडळी येत शाप देऊन टाकला ए इंद्रा माझ्या पश्चात माझ्या पत्नीचा भोग भोगलास आता सगळी कथा सांगाय वेळ नाही भोग भोगलास ना जा तुला 1000 भोग पडतील इंद्रा पडले भोग संघ चंद्र होता पहाटच बाग दिला त्यानं 2-4 ला द्यायचा ते रातचं 2 ला दिला त्याला तिला पाय लागला महाग असा धरला पुढे आला होय पुढे ते मला मी उग संघ गेलतो मी पेलो म्हणजे मी उग बसून गेलतो गाडीवर काही माहित नाही म्हणले नालायकाला सहकार्य केलंस का तुला डाग लागल चंद्र झाला काळा आणि नारद चुकला ताळा भजनाचा त्यानं एकदाची देवाच्या बायका बघितल्या इना बिना चट फेकून दिला आणि देवा मला बी बायको करायची देव म्हणले ह्यानं वरात बघितलेली दिसायला लागली लक्षात यायला लागलंय का नाही नारद चुकला चाळा भजनाचा हे कुटाना कुणाचा कामाचा आणि क्रोधाचा यांना हरविणारा या जगात अजून जन्माला आला नाही पण या जगात तुमच्या भालकेश्वराची एकच सत्ता अशी आहे ह्या दोघावर विजय मिळविणार फक्त भालकेश्वराचं नाव आहे दुसरी
बस हिने करायला लावा आणि बस खाली. आता कुणालाच बुका लावू नको. मी ह्या 5-6 जणांना बुका लावून जातो आता. काम इकडे लक्ष द्या. वाचे वदता शिवनाम अंतयान बाधे क्रोध काम. देवाचं नाव जर तोंडात घेतलं तर दड 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 दुड 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 पळ सुटला. कळी काळा पापुड्या रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. असला देव आहे महाराज. नुसतं नाव जरी तोंडात घेतलं तरी काळ नियमन हिन तसलं कोणी जवळच उभा राहत नाही. असलं नाव खतरनाक. कुणाचं कुणाचं कोणच्या कुणाचं महादेव. हा बरोबर आहे की महादेवाचं. महादेवाचं नावच एवढं वजनदार आहे. नुसतं नाव जरी तोंडात आलं तरी महाराज अनंत जन्माची पापन काम क्रोध जवळ बी उभा राहत नाही. लक्ष द्यायला लागलं का नाही. असली ताकद आहे. आणि नुसतं नाव घेतल्यावर एवढी ताकद आहे. आणि वरी जाऊन जर महादेवाला बघितलं तर काय. महादेवाला बघितल्यावर काय. धर्मार्थ काम मोक्ष धर्म आर बघा. नाव घेतलं तर कोण त्रास देणार नाही. काम आणि क्रोध. आणि जर जाऊन वरी जायचं बालकेश्वरावरी आणि असं पिंडीकडे बघायचं दर्शन घ्यायचं काय फायदा. 4 पुरुषार्थ. आओ अण्णा मला बी अण्णा म्हणते लेकर म्हणून म्हणलं. बाकी काही नाही. मला हाक मारायला. इकडे बघा लक्ष द्या. 4 पुरुषार्थ. पुरुषार्थ किती 4. कोणते कोणते बघा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या 4ही पुरुषार्थावर सत्ता. आणि 4ही पुरुषार्थ मिळवायचे असतील ना शिव देखता प्रत्यक्ष. त्यात शिवा देखता प्रत्यक्ष. शिवाला जाऊन बघितलं धर्म नावाचं पुरुषार्थ. अर्थ पैसा तिथं मिळेल. काम तुम्ही म्हणता महाराज कामावर एवढं बोलला तुम्ही आता आणि त्याला पुरुषार्थ म्हणायला बरोबर आहे महाराज. काम पुरुषार्थच आहे. काम पुरुषार्थाचं लक्ष नाही. पण कोणता विधीने सेवन आणि विषय त्यागा ते समान. विधियुक्त जर विषयाचं कामाचं बी सेवन केलं तरी तो सुद्धा त्यागच आहे. ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो मी. कसं गोंधळ नको पुन्हा. ज्ञानोबरा म्हणतात विधीची वाप चुकवे अन्यायाचे अन्यायाचे बीज रोपवे. कुकर्माचा करी राबू जरी. त्याच्या पुढची तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके. मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. ज्ञानोबराय म्हणतात विधीची वाप जर चुकवली. विधीचा वापसा जर चुकवला रे बाबा तर मग तुम्ही संसारिक जरी असलात स्वामीजी काय गोडे बघा. शास्त्राचा पुरावा आहे. संसारिक असू द्या आणि विधीचा वापसा जर आणि विधीने सेवन जर कामाचं बी केलं तर विषय त्यागा ते समान. तो ब्रह्मचार्य महाराज. फक्त विधियुक्त सेवन केलं पाहिजे कामाचं बी. म्हणून काम पुरुषार्थ आहे. तो बी महादेवाच्या दर्शनाला मिळेल. काम आणि धर्म अर्थ काम आणि सगळ्यात महत्वाचा पुरुषार्थ मोक्ष. मोक्ष म्हणजे काय. मुक्ती म्हणजे काय आता लईक सांगत नाही. सर्वातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती. तुकोराची व्याख्या मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. ऐकायला लागलात का. म्हणून 4ही पुरुषार्थ मिळतील असं भगवान भालकेश्वर आहे. आपलं सगळ्याचं दैवत आहे महाराज. आपलं भाग्य. माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावानी टाका 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 बघायला लागलेत. बरोबर आहे का नाही. भोकीचा वानवाळा एकाच्या बी चेहऱ्यावर नाही. म्हणून सुंदर ही संस्थानही तसंच. आणि तुळशीराम बाबा तर आपले ओरिजिनल साधू होते का नाही सांगा बरं महाराज. ओरिजिनल साधू होते महाराज. तसा साधू म्हणजे एकच प्रमाण देऊ का तुझं भरायचं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने
असला महात्मा म्हणजे तुळशीराम बाबा होते. म्हणून त्या महात्म्याचा पदस्पर्श या मुनीला. आणि पुन्हा शंकर बाबांनी आपलं तारुण्य, या तारुण्यात सर्वस्वाचा त्याग करून आपल्यासाठी ह्या डोंगरावर येऊन बसले. गड्या हो सांभाळा, असा महात्मा मिळणं आपली ही कठीण गोष्ट आहे. नाहीतर सही करता येत नाही अशी महात्मे गडावर. आज इथं वकील झालेला महात्मा गडावर आपल्या आहे. हे आपलं खरं म्हणजे परमभाग्य आहे. आम्हालाही स्वाभिमान आहे की आमचे जवळचे ते स्नेह आहे. आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपण सगळेजण हा उत्सव एकच सांगतो जाता जाता, सगळ्याला एकच, इथं या आणि इथं मालक नका बनवतो, इथं सेवक म्हणून सेवा करा. भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न. असं झालं का नाही? म्हणून लोकांनी नाही तुमच्या कार्याची दखल घेतली हरकत नाही, पण देव तुमच्या कार्याची दखल घेणार आहे ह्याच्यात ते मात्र शंका नाही. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. हे बघा, सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येतात. गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. बरोबर आहे का नाही? लई गरिबी आली ना लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. काय आहे महाराज सांगा? गरिबी गरिबी, बरोबर आहे का नाही? गरिबी, जरांगे पाटलाची गरिबी तुम्ही बघितलेली नाही का? सांगा, बघितलेली नाही का? गावातली बघितलेली. पण आज एवढ्या उंचीवर असताना सुद्धा पाऊल मात्र जमिनीवर आहे. लक्षात द्यायला लागले का? पाय मात्र जमिनीवर आहे. खासियत आहे. आम्हाला आनंद आहे की त्यांच्या भूमीत आम्हाला सेवान भालकेश्वराच्या दरबारातून स्वामीजीच्या साक्षीन तुळशीराम बाबाची सेवा करायला मिळते. आम्हाला आनंद आहे. खरं म्हणजे अतिशय सुंदर. म्हणून एकच आहे, व्यसन कुणी करू नका. अरे बाबा, आपण चांगल्या कुटुंबातली माणसं आहेत. अनेक आया बहिणीचे संसार दारूमुळे उघड्यावर आले. गुरुजी महाराजांचे पद आहे, सोड रे सोड, सोड दारूला, ओळखिया पुल्या माणुसकीला, ओळखिया पुल्या माणुसकीला, माणसा आता तरी माणसात ये, आता तरी माणसात या. मुलं बाळ नीट बोलत नाही, बायको नीट बोलत नाही, तुमच्यामुळं बापाला इज्जत नाही, तुमच्या दारूमुळे तुम्हाला उधार कुणी देत नाही. आता तरी माणसात ये. मुलं बाळ मोठे झाले गड्या, आता तरी दारू बंद करा. मी आपल्या पाया पडतो. माहीत नाही पुन्हा माझी तुमची कधी भेट होईल, पण मी आपल्या पाया पडतो. व्यसनापासून थोडंसं बाजूला राहा, व्यसनमुक्त व्हा, मी आपल्याला विनंती करतो. महत्वाचं सांगून जाईन, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा, मनाचा तोल सावरा. आनंदानं प्रेमानं राहा. मायबाप असतील तर मायबापाची सेवा करा. गड्या गेलेले मायबाप आयुष्यात पुन्हा कधी मिळणार नाहीत. हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, जीवना ज्याला माय नाही त्याला माईची बापाची किंमत विचारा. माय गेली की आयुष्य संपलं जातं. इथं बसल्यापैकी कोणाला माय नसेल तर तिला विचारा. आई गेल्यावर पंचमीला भाऊजाईनं घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये बदल येत असतो. आई आई असते. माझी माय मी 5 वर्षात असताना गेलेली म्हणून मला माहिती आहे. माझा बाप माझ्या 7व्या वर्षी गेलेला. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे आपण बघत असता. टी व्हीला रोज शिवपुराण कथा रोज सकाळी 10:30ला चालू आहे. मी हे सगळं अनुभवलं आहे. गरिबी काय असते ना स्वामीजी मी बघितलेली, म्हणून मला गरिबीचं दुःख सगळं माहिती आहे. जाता जाता एवढीच विनंती करणार आहे की गड्या हो, मायबापाला सांभाळा. आणि कितीही कीर्तन किती वेळी ऐकण्यापेक्षा 2 संदेश जरी आपण घरी घेऊन गेलात तरी आपला सप्ताह सफल झाला. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. महाराजांना सांभाळा, सहकार्य करा. जेवढं होईल तेवढं सहकार्य. लोकांसाठी नाही पण भालकेश्वरासाठी. तुळशीराम बाबावर तुमचं प्रेम होतं, भालकेश्वरावर तुमचं प्रेम आहे ना, म्हणून तुम्ही सहकार्य करा. लोक काय म्हणतात त्याचा विचार करू नका. आपल्या अंतकरणाला काय वाटतंय. म्हणून एक वाक्य सांगू अविनाश महाराज. आता हे म्हणजे तुमच्यासारख्यानेच सांगणं, हे मला येत नाही ते सांगायला, पण लोकांच्या नजरेत आपण कसे आहोत हे महत्त्वाचं नाही. स्वतःच्या नजरेत आपण चांगले असलो पाहिजे. आपण स्वतःच्या नजरेत चांगले असलो पाहिजे. रागराग करू नका, काही नका. आनंदानं प्रेमानं सगळ्याशी एक निष्ठेनं राहा ही विनंती करतो. आज योग चांगला आहे. मी बरोबर वेळेला आलो, पण थोडासा 15 मिनिटं उशीर झाला सुरुवात करायला, आणि 15 मिनिटं माझे राहिले त्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. गड्या की माझ्याकडून 15 मिनिटं थोडंसं लवकर सुटतंय, पण मी हे बघा आपल्या पुढं पदर पसरितो. काही चुकलं असलं तर हो का माझ्या वटीत टाका, असं वटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो. खाली आमच्या आपाचा 10 बाय तिथे झटकितो. मला नेऊन काय करायचं मला काम चाललंय जिगरी आपा, बरोबर आहे का नाही? तिथं नेऊन झटकितो. मला काय घेणं देणं सांगा. बाबा स्वामीजी आपल्या चरणावर विनम्र भावाने मला पुन्हा बी कीर्तन द्या बरं काय. बाकी काही नाही, एवढंच आहे, बाकी काही नाही. अजून एक खळं आहे मला, आपलं कीर्तन आहे मला, त्याच्यामुळं मला झालं आहे.
वेळेला आमच्या अनिल महाराजांनी स्वामीजी म्हणले 7 ते 9 आणि म्हणून माणसाला दम निघतो का सांसारिक माणूस मी लेकर बाळत मला म्हणलं पुढचं 10-5 रुपयाचं कशाला बघा म्हणून बुडवा म्हणून त्यांना म्हणलं अर्धा तास लेट येईल ते म्हणले या म्हणून तर थोडंसं 15 मिनिटं लेट झाले त्याबद्दल पदर पसरतो आणि पुढच्या वर्षी स्वामीजींनी मला बोलवलंच तर त्याच बजेटमध्ये मी अर्धा तास वाढवतो लक्षात आलं का बोलणं म्हणून सर्वांना धन्यवाद देतो अविनाश बाबा या ठिकाणी बाबाला धन्यवाद देतो शिवांजली ताई तुम्हाला सगळ्याला बोलले तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही आला तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो माझ्या वाणीला पूर्णविराम झालेली सेवा शांती प्रमुख गुरुदेव पांडुरंग महाराज मुंडे माझे गुरुवर्य आचार्य ज्ञानेश भक्त व्याकरण आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित माझ्या वाणीला पूर्णविराम एका जनार्दनी शिव अनिवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम ज्ञानेश्वर